नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशा प्रकारची 1 वर्षाच्या बाळासाठीची फ्रॉक कशी शिवायची तेच मी सांगणार आहे. ही फ्रॉक मी 9 महिन्याच्या मुलीसाठी शिवली, पण 9 महिने म्हणजे 6 महिन्यापासून 1.5 वर्षापर्यंत हे माप अगदी करेक्ट आहे. त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं मी तर उंची घेतलेली आहे 10 इंच आणि रुंदी टाकणार आहे 7.5 इंच. एवढी रुंदी टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर गळा रुंदी घेते 2 इंच आणि शोल्डर घेते 4.5 इंच. आता जिथे शोल्डर घेतला आहे तिथून खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. जर स्लीवलेस असेल ना तर 4 इंच मुंडा घ्यायचा आहे. तुम्ही बाही लावणार असाल तर 4.5 इंच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याची उंची मी घेणार आहे 3 इंच आणि बघा 3 इंच गळ्याची उंची घेऊन असा मी इथं बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याचं कोणताही गळ्याला शेप द्यायचा नाही आहे, कारण की आपण पुढून ना असं चौकोनीच ठेवणार आहोत. आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा 1 इंचावरती मुंड्याची मार्किंग करून ना असं शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर खालच्या साईडनी कमरेचं मेजरमेंट टाकायचं 7 इंच आणि मग अशी लाईन ड्रॉ करायची. तर हे माप ना 1 ते म्हणजे 6 महिन्यापासून 1.5 वर्षाच्या मुलीपर्यंत आपण हे माप वापरू शकतो. तर इथून मी अशी सरळ लाईन ड्रॉ केली. आता जशी सरळ लाईन ड्रॉ केली ना, आपल्या गळ्याची उंची होती ना तिथून जसंच्या तसं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ते कटिंग करून घेते. आणि खरंच अशा प्रकारच्या फ्रॉक ना लहान मुलींना खूप जास्त छान दिसतात. तर इथं मी कमरेच्या साईडनी सुद्धा जे मार्किंग केलं होतं ना ते आता कटिंग करून घेते. आता बघा, इथून आता वरचा आपला पाठ हा कट झालेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला 2 पट्ट्या काढायच्या असतात, ज्याची आता आपली गळ्याची उंची किती होती 3 इंच. तर आपल्याला 6 इंच तयार गळ्याची पट्टी पाहिजे लांबीसाठी. आणि त्याच्यामध्ये आपण 1-1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं, म्हणजे आता 3 इंच. तर बघा, इथं 3 इंच आपलं तयार राहणार आहे. जी आपली उंची असते ना ती मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि दुसऱ्या पट्टीवरती सुद्धा मी इथं 3.5 इंचावरतीच मार्किंग करून घेते. आणि त्याचा थोडंसं खाली एक्स्ट्रा सोडून मी हे कट करते. दोन्ही पट्ट्यात आपल्या इथं कट झाल्यात, म्हणजे जेवढा आपली गळ्याची उंची असते त्याच्या आपल्याला डबल घ्यायचं असतं. डबलमध्ये 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. म्हणजे आपल्या गळ्याची उंची होती 3 इंच, मी इथं 6 इंच. 6 इंचाची लांब पट्टी, त्याच्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं होतं. अशी 7.5 इंचाच्या पट्ट्या मी कट केलेल्या आहेत. त्यानंतर आता मी तर मेन फॅब्रिकसुद्धा 4 फोल्ड करून ठेवलं आहे आणि त्याच्या साईडनी आता बघा असं कटिंग करून घेते. तर आता इथं आपलं फ्रंट पार्टचं म्हणजे वरच्या भागाचं आपलं इथं कटिंग करून झालं आहे. आता लगेचच आपण हा वरचा पार्ट आहे ना तो शिलाई करायला घेऊया. त्यासाठी आता आपल्याला सगळ्यात पहिलं पट्ट्या तयार करायच्या आहेत, त्या ज्या आपले शोल्डरला लागणार आहेत त्या पट्ट्या. दोन्ही आपल्या ज्या अस्तरच्या पट्ट्या आहेत ना त्या आपल्याला काठ घ्यायचे. जिथं तुम्ही तुमच्याकडे असलेला कपडा वापरू शकता. माझ्याकडे इथं साडीचे काठ होते तर मी इथं तेच काठ इथं वापरणार आहे. तर आता त्या काठाला पहिल्यांदा मी इथं शिलाई देऊन घेते. आणि त्याच्यानंतर बघा, जो काठ आहे ना तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला जो आपला अस्तरचा पार्ट आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे. जेव्हा म्हणजे आपण शिलाई करू ना त्याच्यानंतर आपण पलटी करताना आपला सरळ भाग बाहेरच्या साईडला येईल, म्हणजे सरळ भागाकडे येईल सरळ भाग. ठीक आहे. तर इथं दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करायच्या, मधून फक्त शिलाई नाही करायची, कारण मधून आपण ना पलटी करणार आहोत ना त्यासाठी. तर इकडच्या साईडलाही मी शिलाई देऊन घेतली. आता इथं एक्स्ट्राचं जे आहे ना ते सगळं मी इथं बघा कट करून घेते. आणि त्यानंतर आपल्याला ही पट्टी आहे ना पलटी करून घ्यायची आहे. तर मला असं वाटत होतं की रुंदीला जरा जास्त पट्टी आहे, साधारणतः 1.5 इंच एवढी पट्टी पाहिजे रुंदीला, पण मला इथं जास्त वाटली म्हणून मी अजून एक शिलाई देऊन जास्तीचा कपडा कट केला. आणि आता मी हे पलटी करून घेते, म्हणजे सरळ बाजू आपली बाहेर निघेल पट्टीची. आणि अशाच आपण इथं दोन्ही पट्ट्या इथं तयार करून इस्त्री करून घेणार आहोत. तर बघा, आता आपल्या इथं दोन्ही पट्ट्या तयार झाल्यात. आता दोन्ही पट्ट्यांना मी पहिल्यांदा इस्त्री करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी इकडनं अशी दाबटीप देऊन घेणार आहे. दोन्ही पट्ट्यांना दोन्ही साईडनी दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे जास्त छान दिसतं. हवं तर इथं लेस वगैरे अटॅच केली ना तरीसुद्धा अजून जास्त लुक दिसतो. तर आता मी इथं दोन्ही पट्ट्यांना दाबटीप देऊन घेते. आता आपण शिलाई करायला चालू करूया. त्यासाठी आपण एक आपला अस्तरचा पार्ट घेऊया आणि त्याचा बघा आता मेन फॅब्रिक आपल्याला सरळ उलटं चेक करायचं आहे. मला ह्याचं समजतच नव्हतं की सरळ कोणतं आणि उलटं कोणतं आहे ते. आणि शक्य असल्यास ना फॅब्रिकला थोडंसं इस्त्री करून घ्या. इथं माझं एक मिस्टेक झाली होती, मी ते इस्त्री करायचं फॅब्रिकला विसरले. आणि आता आपल्याला त्याच्यावरती अस्तरचा इथं कपडा ठेवायचा आहे आणि मुंड्याच्या साईडनी शिलाई द्यायला चालू करायचं आहे. त्यानंतर आपली पट्टी ते उलटी ठेवायची आहे. पट्टीची सरळ बाजू खाली आहे
आणि पट्टी बरोबर ठेवायची आणि परत आपल्याला इथून एक जॉईंट करायचं आहे. मध्यावरती आलं ना, इथे आपल्याला थांबायचं आहे. हे बघा, सरळ आपलं पुढेही येतं कधी कधी, तर अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं आपल्याला दुसरी पट्टी ठेवायची आहे, तीसुद्धा उलटीच ठेवायची आहे, म्हणजे सरळ बाजू आपली खाली राहील. आता इथून परत आपली शिलाई ही कंप्लीट मुंड्यापर्यंत करायची आणि मग तिथून आपल्याला हे पलटी करायचं आहे. बघा, अशा प्रकारे इथं आता मी मुंड्यापर्यंत शिलाई करते आणि तिथून आता खालीपर्यंत करते. आता हे आपण पलटी करून घेऊया, पण त्याच्या आधी आपण इथं जास्तीचा जो एक्स्ट्राचा कपडा ना तो पुरेपूर कट करायचा आहे. जर तुम्ही थोडा जास्त जरी कपडा आपण सोडला ना, काय होतं ना, पलटी केल्यानंतर खूप तिथं जाड जाड दिसतं आणि फिनिशिंग चांगलं दिसत नाही. कट टू कट कपडा आपल्याला इथं कट करायचा. आपली दाब टिपसुद्धा वरतून येणार आहे, त्याच्यामुळे उसवणार वगैरे काही नाही आहे. तर बघा, आता ही सरळ केल्यानंतर हे आपला सरळ भाग आता असा काही दिसत आहे. आणि याच्यानंतर आता आपण इथून आता पूर्ण पार्टला दाब टिप देऊन घेऊया. अशा जे ड्रेस आहेत ना पट्टीवाले, पट्टीच्या बाह्यांचे, ते एकदम सोपे असतात शिवायला, खूप सोपे असतात. स्लीव्ज लावून शिवण्यापेक्षा हे ड्रेस शिवणं खूप जास्त सोपं आहे. तर हे बघा, आता हे कडेपर्यंत आपण इथं शिलाई देऊन घेऊया. आता आपण याला उलटं करूया आणि हे जॉईंट करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया. हे बघा, हा जास्तीचा कपडा आहे ना तो मी इथं कट करून टाकते. आता आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे आपला आणि दुसऱ्या भागाचा सुद्धा सरळ बाजूवरती ठेवायचा आहे. सरळ बाजू बघा, सरळ बाजू चेक करायची आपल्याला, त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि परत आपल्याला इथून मुंड्यापासून शिलाई द्यायला चालू करायची आहे. इथून इथपर्यंत यायचं आणि त्याच्यानंतर आपला हा पार्ट आपण उलटा ठेवायचा आहे. पहिला तयार केलेला पार्ट असा उलटा ठेवायचा, उलटी पट्टी ठेवायची. आणि बघा, इथून परत आपल्याला जेवढी पाहिजे आपली जास्तीचं आपण मार्जिन एक्स्ट्रा पट्टीमध्ये घेतो तर ते आपल्याला इथं कट करायचं आहे. तसं तुम्ही इथं बघून पट्ट्या घ्या. तर मी सुद्धा इथं माझी जास्तीचे जे मार्किंग आहे ना तिथपर्यंतच पट्ट्या वापरलेल्या आहेत. आणि आता इथून बघा, इकडच्या साईडची पट्टी जॉईंट करून आपण मुंडा जॉईंट करूया. आणि इथे पण आता जास्तीचा सगळा जो कपडा आहे ना तो सगळा कपडा कट करायचा आहे. हे बघा, सगळा कपडा इथे मी कट करून घेते. त्यानंतर आता मी इथं कट्स देऊन घेते छोटे छोटे. आता याला पलटी करूया. बघा, आपले दोन्हीकडे सरळ पार्ट झालेले आहेत आणि इथे आता परत आपण इथं दाबटीप देऊन घेऊया. बघा, इथून असं आपण दाबटीप देऊन घेऊया. तुम्ही थोडंसं प्रेस करा. माझ्याकडून ही चूक झाली होती या फ्रॉकमध्ये की मी तिला प्रेस नाही केलं, तर बघा एक सुन्नट अशी आली होती मध्ये, जी इस्त्री केल्यानंतरची, म्हणजे घडी असते ना साडीची ती घडी, तशी आली होती. बघा, मग आता माझा वरचा पार्ट हा पूर्णपणे तयार झालेला आहे. ठीक आहे, पण आता मला वरच्या पार्टला ना फ्रिल लावायचा आहे. त्यासाठी मी साडीची जिथं लेस घेतलेली आहे आणि ती लेस मी आता ना चेक करायचं, ती लेससुद्धा उलटी सुलटी. माझं प्रत्येक वेळे असं होतं की मला उलटं सुलटं समजत नाही. आणि उलटी बाजू म्हणजे उलट्या बाजूकडे आता आपल्याला डबल टिप द्यायचे, म्हणजे की डबल फोल्ड करायचा आहे कपडा आपल्याला लेसचा, जेणेकरून तिथून आपले धागे वगैरे निघणार नाही. त्यासाठी आता पूर्ण जी पट्टी आहे ना त्या पूर्ण पट्टीलाच आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. आणि साधारणतः मला इथं ना 1.5 ते 2 मीटर एवढी लेस, म्हणजे जी काही काठ आहे ना साडीचा तो लागलेला असेल. कमीही लागू शकतो, छोट्या बेबीची फ्रॉक असेल तर जास्त नाही लागत. त्यानंतर आता एका साईडला आपल्याला डबल फोल्ड करून ना इकडे पण शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे आणि सेम शिलाई आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा द्यायची आहे. हे बघा, सेम शिलाई आपण इकडच्या साईडला सुद्धा देऊन घेणार आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पट्टी जी आहे ना ती आपल्याला फ्रॉकला जॉईंट करायची आहे. त्यासाठी मी इथं फ्रॉक घेतली आणि तिची तुम्हाला कोणती साईड फ्रंटला ठेवायची आहे ती ठेवायची. आणि आता आपल्याला बॅकपासून ना पट्टीला पूर्ण बघा, इथून बॅकपासून आपल्याला पूर्ण फ्रिल जोडायला चालू करायची आहे. इथून इथे असं ठेवायची, पट्टी सरळच ठेवायची आहे आपल्याला. आणि पहिल्यांदा लॉक करायचं आणि मग तिथून छोट्या छोट्या प्लेट्स टाकायला चालू करायचे आहेत. तर प्लेट थोड्याशा मोठ्या घ्या, साधारणतः 1 इंचाची एक पट्टी राहावी. माझ्या इथं थोड्या छोट्या झाल्यात असं मला वाटलं होतं नंतर, तर तुम्ही थोड्याशा मोठ्या घ्या. 1 इंचाची एक अशी
फोल्डेबल पट्टी ठेवायची। तर आता या पूर्ण पट्टीवरती आपल्याला फ्रिल जॉईंट करायचे आणि सेम आता आपल्याला गळ्याच्या साईडनी सुद्धा फ्रिल जोडत जायचं आहे बघा। अशाच प्लेट टाकत जायचं आहे आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडनी। गळ्याच्या साईडने आपण इकडच्या साईडच्या मुंड्यापर्यंत आपण पूर्ण प्लेट टाकणार आहोत। बघा आता इथे मी पूर्ण प्लेट आहेत ना त्या टाकून घेतलेल्या आहेत मुंड्यापर्यंत। आणि खरं तर असं ह्या फ्रिल जे आहेत ना, फ्रिल लावलं ना खूप मस्त दिसत होता। फ्रॉकचा लुकच पूर्णपणे चेंज झालेला होता। तशी तर सिंपल फ्रॉकसुद्धा खणाची फ्रॉक छानच दिसते। तर आता आपल्याला काय करायचं आहे ना, इथं लेस लावायची आहे। आपली जी शिलाई आहे ना ती दिसू नये ह्यासाठी इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बघा। तर आता माझी इथं लेस जॉईंट करून झालेली आहे। आता आपण खालचा फ्रॉकचा घेर जोडूया। त्यासाठी मी इथं अस्तर घेतले बघा आणि अस्तरची उंची साधारणतः बाळाच्या जी उंची असेल ना फ्रॉकची त्याच्यापेक्षा आपल्याला 2 किंवा 3 इंच कमी घ्यायची असते अस्तरची उंची आणि मेन फॅब्रिकची त्याच्यापेक्षा 3-4 इंच आपल्याला जास्त वाढवून घ्यायची असते। तर बघा अस्तरची पूर्ण उंची 16 इंच भरत होती आणि बाळाची उंची 10 इंच एवढीच होती, कारण की बाळ छोटं होतं त्याच्यामुळे। तर 10 इंचावरती मार्किंग करून मी इथं बघा हे कट करून घेते जास्तीचं। आणि आता हा जो काही आपला अस्तर आहे ना तो आपण अस्तरची रुंदी जी आहे ना म्हणजे लांबी किती आहे ना चेक करूया। तर मी भरपूर घेर देत असते फ्रॉकला, त्याच्यामुळे 30 इंच एवढी लांबीला मी इथं कपडा घेतलेला आहे। आता सेम 2 कपडे मी इथं साडीतूनही कट करून घेतले होते, सेम आकाराचे आहेत। आता ह्याच्यावरती आपण आपलं जे अस्तरचे कपडे आहेत ना ते ठेवूया आणि बघूया बरोबर आहे का। आणि आपल्याला तेवढंच असं मेन फॅब्रिकसुद्धा आता कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिंगल करायचे, सरळ बाजू आपली खाली राहिली पाहिजे, अस्तरच्या साईडनी उलटी बाजू आली पाहिजे आणि आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं जॉईंट करून घेऊया बघा। आता मी जॉईंट करते। जो जास्तीचा कपडा आहे तो इथे नेहमी कट करायचा आहे। हा कपडा सुटल्यानंतर फिटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो, खालीवर असे फ्रॉक जाते आणि फिनिशिंग सहित फ्रॉकची फिटिंग अजिबात होत नाही त्याच्यामुळे। आता बघा माझं इथं पूर्ण रेडी झाला। आता आपण फ्रंट पार्ट घेऊया, म्हणजे वरचा पार्ट घेऊया आणि मागचा पुढचा कोणताही पार्ट तुम्ही इथं घेऊ शकता। आपल्या आता हे जॉईंट केलेली पट्टी आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि मग इथून आपल्या हिशोबाने जसा कपडा असेल तशा प्लेट टाकायच्या, छोट्या मोठ्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच प्लेट टाकायच्या। जास्त जर छोट्या प्लेट घेतल्या ना तर त्या अजिबात चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे थोड्या मोठ्या मोठ्याच प्लेट नेहमी फ्रॉकमध्ये टाकायच्या, नाहीतर मग डायरेक्ट बॉक्स प्लेट टाकून घ्यायच्या। जास्त चांगलं लुक पाहिजे असेल तर बॉक्स प्लेट किंवा मोठ्या मोठ्या प्लेट हे दोनच ऑप्शन आहेत। छोट्या जर प्लेट टाकल्या ना आपण तर ते अजिबात चांगलं दिसत नाही, पूर्ण फ्रॉकचं फिनिशिंग हे बिघडून जातं त्याच्यामुळे। तर आता मी इथं सगळ्या ज्या प्लेट आहेत ना त्या टाकून घेते बघा। कपडा जेवढा असेल तेवढा ॲडजस्ट करत करत आपल्याला इथं प्लेट टाकायच्या असतात। तर इथं माझ्या प्लेट सगळ्या टाकून झाल्यात। आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करूया आणि प्लेट बघा किती छान अशा इथं लागलेल्या गेलेल्या आहेत, खूप मस्त अशा इथं प्लेट लागल्यात। आता सेम याच पद्धतीने बघा मी दुसराही पार्ट रेडी करते आणि कमरेमध्ये माझ्या नेहमी बघा 2 शिलाई असतात। त्यानंतर आता फिटिंग करूया। फिटिंग करताना सरळ भागाकडूनच पहिल्यांदा आपल्याला अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे 4ही पार्ट आपल्याला सोबत पकडायचे आणि खालीपर्यंत शिलाई कंप्लीट करून घ्यायचे बघा। असं खालीपर्यंत शिलाई पूर्ण कंप्लीट करून घ्यायची। तर आता इथला जास्तीचा नंतर मग आपण आपल्या साईडने करून घेते आणि मग आतल्या साईडने आपण छान दिसतो फिटिंग देऊया। छान जातलं मेन फिटिंग असताना तेही निघत नाही त्यासाठी। तर बघा आता मी इथं उलटी करून घेतली फ्रॉक आणि तिला असं व्यवस्थित पकडते आणि 2-2 इंचावरती मी इथं फिटिंग करून घेणार आहे बघा। इथून स्टार्ट करते आणि 2-2 इंच
पहिल्यांदा लॉक करून घेऊया आणि मग इथून खाली सरळ आपल्याला फिटिंगची टीप द्यायची आहे कडेपर्यंत। त्याच्यानंतर सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा फिटिंग करून घेणार आहोत। तर कसं वाटलं तुम्हाला या फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।